नमस्कार मित्रांनो, फिटनेस टॉक या नवीन सत्रामध्ये आपलं स्वागत. आज आपण बोलणार आहे आरोग्य परिवारामध्ये आल्यानंतरच आपलं वजन कसं कमी होतं, आपण निरोगी कसं राहतो, आपलं कॅलरी मॅनेजमेंट आपण कसं शिकतो. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं हे ग्रुपनी केलं जातं. कोच वैयक्तिक लक्ष देतात, कोच तुम्हाला मोटिवेट करतात, तुमच्या प्रत्येक चांगल्या कामाबद्दल तुम्हाला प्रोत्साहन देतात आणि हे खूप महत्त्वाचं असतं. साधारणतः आपल्या जीवनामध्ये आपण कुठलंही काम केलं तर तेवढं प्रमोशन आपल्याला मिळत नाही, तेवढं ॲप्रिसिएशन कोण करत नाही. आम्ही इथं प्रॉपर वैयक्तिक त्या लोकांना मोटिवेट करतो, त्यांच्या चांगल्या गोष्टीबद्दल ॲप्रिसिएशन आणि ॲडमायर आपण ज्याला म्हणतो. आणि काही चुकत असेल तर आम्ही त्यांना वैयक्तिक सांगतो, तर आपल्याला हे करायचं नाही. कुणीही असो, ज्येष्ठ महिला असो, कॉलेज विद्यार्थिनी असो, मॅडम, सर, अगदी कुणीही असो, कुठलाही त्याचं बॅकग्राऊंड असो, त्याला इज्जत, त्याला आपण सन्मान देतो. सन्मानपूर्वक, आदरपूर्वक, म्हणजे सर्वात महत्त्वाचं स्वाभिमान आणि सेल्फ रिस्पेक्ट त्याला दिला जातो. त्यामुळं त्याला खूप बरं वाटतं आणि तो पण मग ह्या परिवारामध्ये जोडला जातो. आणि तुम्हाला सलाडचं महत्त्व, तुम्हाला मोड आलेलं कडधान्याचं महत्त्व, तुम्हाला वर्कआउटचं महत्त्व आणि आपला फ्रेश, आपला सकस संतुलित आहार, 24 हायड्रा आणि हे विशेष म्हणजे डेली सकाळी लवकर उठून केलेला वर्कआउट, त्यानंतर झालेली घामाची अंघोळ, परत प्रत्येक गोष्टीचं आपण काय खाताय तुम्ही, कसं खाताय, तर हे सगळ्याचे फोटो आपण त्या ठिकाणी घेतो. आणि प्रॉपर कंपनीचे ट्रेनिंग असतात, त्याच्यामध्ये आहार मार्गदर्शन असतं. रोज अनुभव आपल्याला ऐकायला लावलं जातं. 6:30 नंतर जो व्यक्ती आरोग्य परिवारामध्ये येऊन निरोगी झाला आहे तर तो त्याचं अनुभवाचं कथन रोज सांगतो. आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून महिला भगिनी, ज्येष्ठ आणि तरुण वर्ग वर्कआउट करतो आणि अनुभव अर्धा तास असतो. आणि त्याच्याही नंतर असते एन्जॉयमेंट, म्हणजे सकाळी तुमचं वर्कआउट, त्याच्यानंतर ड्रिंक ब्रेक, परत बांबू वर्कआउट आणि एन्जॉयमेंट, 3 पद्धतीनं तुमचा कसंच काढला जातो. आणि त्यानंतर तुमची घामाची आंघोळ होते, तुम्ही स्टॅमिना वाढतो, तुमची ॲक्टिव्हिटीज वाढतात, हालचाली वाढतात. आणि आहारावर आमचं बारीक लक्ष असतं. आणि सकस संतुलित आहारामुळं संध्याकाळी पण तुम्हाला तो आम्ही घ्यायला लावतो 10-20 दिवसानंतर. आणि प्रॉपर कॅलरी मॅनेजमेंट आणि प्रॉपरली वर्कआउट ह्यामुळं तुमच्या वजनाला खूप चांगल्या पद्धतीनं प्रोसेस आपण करतो आणि तुमचं वजन त्या ठिकाणी रिवर्स होतं आणि तुम्ही हेल्दी लाईफस्टाईलमध्ये येता. जर तुम्ही हे आरोग्य परिवार हा विषय सोडून जर वैयक्तिक करायला गेला तर तेवढं मोटिवेशन राहत नाही. 2 मैत्रिणी, 2 मित्र, 2 महिला किती दिवस करणार. त्यात आता पाहताय, आज पाऊस होता सकाळी. जर तुम्ही रोज ठरवलं मला 5 वाजता चालायला जायचं तर 5:30 होणार. दुसरी गोष्ट, शनिवार रविवार तुम्ही उठणार नाही, तुम्ही चांगलं चालायला गेला म्हणून तुम्हाला लाईक कोण देणार नाही, तुम्हाला मोटिवेट कोण करणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं कॅलरी मॅनेजमेंट, आहाराचं अजिबात नॉलेज नाही. आम्हालाही नव्हतं. ME इकॉनॉमिक्स मी MPSC केली होती, पण आहारशास्त्र माहीत नव्हतं. लक्षात घ्या, हा वेगळा टॉपिक आहे. डॉक्टर लोकांना सुद्धा आमच्याकडे वजन कमी करायला, निरोगी राहायला यावं लागतं आणि ते आलेत आणि त्यांनी ते स्वीकारलं की आज डॉक्टर लोकांना सुद्धा शुगर आहे. बसून बसून त्यांचंही जेवण वेळ होत नाही. OPDला बसले का 3 वाजता डॉक्टरांना जेवायला. लक्षात घ्या. आणि हेतूनच सुरुवात होते, म्हणजे ते लोकांना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार माहिती देतात. पण फिटनेस आणि वेलनेस हा विषय फक्त वेलनेस कोचच त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला खूप ह्याची गरज आहे. तुम्ही समजून घ्या. आरोग्य परिवार सोडून तुमचं फिटनेसमध्ये येण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तो तुमचा गोड गैरसमज आहे. लक्षात घ्या. शिवात्म हेल्थकेअरमध्ये या इन्व्हिटेशन मी तुम्हाला देतोय. आपण मिळून खूप चांगल्या पद्धतीनं काम करू आणि तुम्हाला फिटनेसमध्ये आणू. चला, धन्यवाद.